नमस्कार. माझे नाव आकाश मसराम आणि माझी सहकारी विलास तांबे. आम्ही पॅन इंडिया म्हणजे पेस्टिसाइड ऍक्शन नेटवर्क इंडिया या संस्थेमार्फत इथे आलेलो आहे. ही संस्था केरळची आहे आणि यवतमाळमध्ये कार्यरत आहे 2018 पासून. आणि आम्ही स्पेशली म्हणजे ग्राउंड लेवलवर जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत काम करतो. जसे काम म्हणजे जागरूकता अशी ते आम्ही म्हणजे जागरूकतामध्ये आम्ही शेतकऱ्यांना एक संदेश देतो की तुम्ही विषमुक्त व्हा आणि विषमुक्त अन्न खा. आणि जे कीटकनाशकाचे तणनाशकाचे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम आहेत, मानवी शरीरावर जे प्रतिकूल परिणाम होतात, त्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना माहिती पोहोचवतो. बरं. कुठनं आहे म्हटलं तुम्ही? आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून आलेले बरं. तुम्ही कन्सल्टन्सी देता शेतकऱ्यांना. नाही. काय प्रकारे मदत करता? आम्ही मदत म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना हा स्पेशली म्हणजे हा संदेश देतो की तुम्ही कीटकनाशकापासून दूर राहा. त्याची काही ट्रेनिंग्स वगैरे तुम्ही देताय? हो, ट्रेनिंग पण आम्ही घेतो. आता बरं. त्यांना तर अल्टरनेटिव्ह पाहिजे असतो. बरोबर. जास्त काही आम्ही अल्टरनेटिव्ह सांगू शकत नाही. बरोबर. पण तरी पण आम्ही मग त्यांना काही अल्टरनेटिव्ह मिळावं म्हणून हे सहकारी विलास तांबे त्यांना मग तिथे लाईव्ह बनवून दाखवतात. जसं की दशपर्णी अर्क बनवणे, निमास्त्र निमोनी अर्क बनवणे, तसे काही अल्टरनेटिव्ह सांगतो. पण ते अल्टरनेटिव्ह पण न यूज करता आपण शेती करू शकतो. नॅचरल फार्मिंग किंवा नॉन केमिकली म्हणता येते, ऑर्गॅनिक फार्मिंग. म्हणजे कमीत कमी तुम्ही एकदम आधी तर शेती करतो म्हटलं तर डायरेक्टली त्यांना तर हॅबिट लागलेली आहे केमिकलची. बरोबर. पण आता थोडं थोडं करत जर ते म्हणजे ऑर्गॅनिक कडे नॅचरल फार्मिंग कडे वळत आहे तर थोडं जमीन बनवण्यासाठी आपल्याला हे बायोकम्पोस्ट खत बनवणे, काही डिकम्पोज, काही असे असतात खत, ते बरं. बनवणं महत्वाचं आहे. तर ते आधी त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. तसं बनवत नंतर मग ते पण काही बनवत नाही जास्त, कारण की म्हणजे नंतर जमीन आपली चांगली होते, बरोबर. आपली बरोबर. माय चांगली होऊन जाते आपल्याला. मग तीच माय बाळाला बरोबर पोषक असं अन्न देते. बरोबर. चालू असते. जर कोणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे तर मोबाईल नंबर हो, सांगा. 9588679171. ओके. थँक यू.